उत्तर प्रदेशात आता महाराष्ट्र सदन उभारलं जाणार आहे। अयोध्येमध्ये महाराष्ट्र सदनाला मंजुरी देण्यात आली आहे। राम मंदिरापासून अगदी 4 किलोमीटर दूर 2 ते 2.5 एकर जागा महाराष्ट्राला मिळणार आहे। मंत्री रवींद्र चव्हाण आणि उत्तर प्रदेशात सरकारमध्ये आता तसा अयोध्येत करार झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्याच पार्श्वभूमीवर हे महाराष्ट्र सदन उभारलं जाणार आहे। त्यामुळे रामभक्तांना याचा फायदा होणार आहे। मोठ्या संख्येने खरं तर महाराष्ट्रातनं अयोध्येसाठी राम मंदिराच्या दर्शनासाठी भाविक जात असतात आणि त्यांच्यासाठी हे महाराष्ट्र सदन आता उभारलं जाणार आहे। सदन का भक्त निवास जो है वो भक्त निवास यहाँ पर तैयार करेंगे। जल्द ही ये जो जगह जो है मंदिर से 4 किलोमीटर के ऊपर है। नेशनल हाईवे से भी एकदम लगकर जगह है यहाँ पर। एयरपोर्ट से भी 11 किलोमीटर के ऊपर जगह है। तो उत्तर प्रदेश गवर्नमेंट ने एक अच्छे लोकेशन के ऊपर ये जगह हमें प्राप्त की।